वैभव बोलला नाही, एरिनाला मी हाय बोलली नाही. मी खूप एकटी अरे बुटक्या, तुला कळतं का काही? तिला बहीण म्हणतो तर भावाने असं मदत तोंड घालणं योग्य आहे का? फील करत होती मी. हा, ते बोलतायत किती दिवसांनी तो आरबाज भेटलाय त्या निक्कीला आणि चालला लगे निक्कीताई करत. प्रश्न होते माझ्या मनाधर बाल. अरे ती निक्की किती एकटी फील करत होती, किती प्रश्न होते तिच्या डोक्यामध्ये, काय काय विचारायचं होतं. हा बुटकामध्ये येऊन सगळ्यात तिनं त्या निक्कीच्या डोक्यातले प्रश्न पळून लावले. कळतच नाही का याला? अरे अरे तिनं गालावर पप्पी घेतली, एवढं काय लाजायचं त्यात? कसलं लाजतोय तो बघा. अरे बहीण आहे ना बाबा तुझी, हा घेतली तरी काय पुसून टाकायची, ठीक आहे म्हणायचं, कसला लाजतोय तो? अरे काय घालशान. तुम्ही आता याच्याशी 2 मिनिटं बोलते, मग 2 मिनिटं. बरं ती निक्की म्हणते मी 2 मिनिटात उरकवते, माझ्या डोक्यातले प्रश्न तर अगोदरच तू सगळे उडवून लावलेस तू मध्ये एंट्री मारून. बरं आता 2 मिनिटं बोलू दे बाबा आम्हाला, नंतर भेटू तुला पण हा गडी काय तयारच नाही. नाही नाही, अरे काय तुझं घोडं आडलंय, मग त्या आरबाजला पाठव तिकडून, तुम्ही दोघं बोलत बसा. 2 मिनिटं प्लीज. 2 मिनिटं. तिला म्हणतो प्लीज नाही, प्लीज नाही. अरे काय प्लीज नाही? तुला माहिती मी हे दिवस कसे काढले यार. अरे कसे दिवस काढले काय नाही, त्या अभिजित सोबत मस्त मस्ती करत होती. पहिल्या दिवशी केला ड्रामा, त्याच्यानंतर काही नाटकं नाही केली तू, काही सगळे नाटकं होती. त्याच्यानंतर निवांत गेम खेळला, डान्स केला, तर डीजे वाला आला होता त्याच्यासोबत नाचली. काय काय कसे दिवस काढले? काय खूप हे होते का तू? काय निक्की खूप खूप ड्रामा करते निक्की. त्या सगळं माझ्या डोक्यांमध्ये होती याची किती सारे अफेअर्स. अरे तुला अफेअर समजलेत, तुझी आई पण येऊन सांगितलं, तुझ्या आईनं पण, की त्या आरबाजच्या नादी लागू नको. पण पोरगी ऐकते कुठं? आल्या आल्या आरबाज सोबत लगेच बेडरूम मध्ये गप्पा लगे ह्यांच्या. आज जरा आई बापाचं ऐकत जा. आईनं सांगितलं ना तुला की नको ना आधी लागू, त्याच्या नको ना आधी लागू. पण निक्कीला काय सुधारायचं नाही.